सगळेच आवडीने खातील असे चविष्ट झटपट बनणारे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी मखाणे घेतले आहेत. मखाणे भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवून 50 ग्रॅम मखाणे घेतले. ह्या वाटीने 3 वाट्या मखाणे आहेत. वाटी जरा मोठीच आहे. ह्यात फक्त अर्धा चमचा तूप घालते. थोडंसं तूप घालून भाजल्याने मखाणे छान खमंग भाजले जातात. मखाणा एक सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. यात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हृदयाच्या तसेच हाडांच्या आरोग्यासाठी मखाणे उपयुक्त आहेत. असे लाडू बनवले की सगळ्यांनाच आवडतात. कमी गॅसवर साधारण 6 ते 7 मिनिटांनी बघा मखाणे छान भाजलेत. बोटांनी दाबलं तर असा चुरा झाला पाहिजे, म्हणजे बरोबर भाजलेत. काढून घेऊया. त्याच कढईत पुन्हा अर्धा चमचा तूप घातलं आहे आणि आता भाजूया अर्धी वाटी बदाम. वजनाने बदाम 50 ग्रॅम आहेत. बदाम तर पौष्टिक आहेतच. गॅसची फ्लेम कमीच आहे. बदाम 2 मिनटं भाजत आले की मग ह्यात घालूया अर्धी वाटी पंपकिन सीड्स, म्हणजे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्त्व आहेत. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ह्या बियांच्या सेवनाने पचन सुधारते, त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते. वजनाने 50 ग्रॅम आहेत. साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच. साहित्य थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल. हे थोडेसे अक्रोड आहेत, ते पण घालते. 25 ग्रॅम आहेत. थोड्याशा तुपावर हे सगळं भाजलं की लाडू जास्त खमंग लागतात. तर कमी गॅसवर 3-4 मिनटं भाजलं की हे पण काढून घेते. त्यानंतर आता अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजायला तूप घालायची गरज नाही, असेच कोरडे भाजून घेऊया. शेंगदाणे 50 ग्रॅम आहेत. शेंगदाणे अर्धवट भाजले की मग ह्यात पाव वाटी पांढरे तीळ घालूया. वजनाने 25 ग्रॅम आहेत. तीळ, शेंगदाणे सहसा कोण खात नाही, पण तिळातही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. असं लाडूंच्यात घातलं की बरोबर खातात. मंद गॅसवर फार करपू न देता असे खमंग भाजले की काढून घ्यायचं. ह्यात मी शेंगदाणे सालीसकटच वापरते. तुम्हाला हवं तर शेंगदाण्याची साल काढू शकता. त्यानंतर आता एक मोठा चमचा भरून खसखस घालूया. थंडीत, पावसाळ्यात खसखस प्रमाणात खाल्ल्यास शरीराला त्याचे भरपूर फायदे होतात. खसखस 3-4 मिनटातच भाजून झाली. त्यानंतर आता त्याच वाटीने 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊया. वजनाने खोबरं 50 ग्रॅम आहे. एक मीडियम साईजची सुक्या खोबऱ्याची वाटी किसून घेतली. खोबरं पटकन करपतं, त्यामुळे एकदम कमी गॅसवर 3-4 मिनटातच खोबऱ्याचा असा कलर बदलला की गॅस बंद करायचा. बंद गॅसवर आणखी मिनिटभर परतलं की खोबरं मस्त कुरकुरीत होतं. सर्व साहित्य करपू न देता मस्त असे खमंग भाजले की लाडवांना चव छान येते. ह्यातील प्रत्येक गोष्ट पौष्टिक आहे. ह्यात तुम्हाला आणखी काय घालायचं असेल, म्हणजे काजू, पिस्ता वगैरे, तर घालू शकता. किंवा एखादी गोष्ट घालायची नसेल, तीळ वगैरे, तर नका घालू. पण मखाणे अवश्य घाला. हे संपूर्णपणे थंड झालेलं नाही आहे, थोडंसं कोमट आहे. थोडं थोडं घालून मिक्सरला वाटून घेते. तर सुरुवातीला वाटीभर मखाणे असे जरा जाडसर वाटून घेतले. आपण हे तुपावर व्यवस्थित भाजून घेतले, त्यामुळे अधेमध्ये छोटासा तुकडा खायला छान लागतो. बाकीचं साहित्य आता सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवलं तरी चालेल. खूप नाही, असं जरा रवाळ वाटून घेतलं आहे. यात तुम्ही वेलची, जायफळ पावडर घालू शकता, पण मी ते न घालता 1 चमचा अजून एक गोष्ट घालणार आहे, जी मला खूप जास्त आवडते. ते तुम्ही पुढे बघालच. वाटून झाल्यावर मिक्स केलं की हे मोजून घेऊयात, म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज बरोबर येतो. मखाणे वजनाने एकदम हलके असतात, त्यामुळे वाटी भरताना अशी जरा दाबून भरायची. तर ह्या 3 वाट्या आणि ही अर्धी, ह्यात हे खोबरं घातलं की बरोबर 4 वाट्या झालं. हा तर अर्धं खोबरं मी मिक्सरला लावलं आणि थोडंसं असंच घालणार आहे. तुम्हाला हवं तर सर्व मिक्सरला लावू शकता. 4 वाटीसाठी त्याच वाटीने गच्च भरून 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घेते. गूळ चिकट किंवा खूप भरभरीत कोरडा न घेता असा जरा मऊसर हवा. गूळ पटकन मिक्स होण्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात थोडासा गूळ आणि ह्यातील थोडंसं मिश्रण घेऊन मिक्सरला 5-6 सेकंद फिरवलं की पटकन होतं. उरलेला गूळ पण ह्याच पद्धतीने करून घेते. 4 वाटीसाठी 1.5 वाटी गूळ परफेक्ट झाले, म्हणजे मध्यम गोडीचे लाडू झाले.
तुम्हाला लाडू किती गोड आवडतात त्या हिशोबाने गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. वजनाने गूळ बरोबर 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे. वाटल्यास सगळं मिक्स झाल्यानंतर चव घेऊन बघू शकता, म्हणजे गूळ घालायचं असेल तर आता घालू शकता. आम्हाला मेथीचा स्वाद लाडूत फार आवडतो, त्यामुळे थोडेसे 3-4 चमचे मेथी दाणे मी लोखंडी तव्यावर भाजून घेते. मेथी खूप जास्त भाजायची नाही. 3-4 मिनटात मेथी जरा गरम झाली की गॅस बंद करायचा. त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडी कोमट असतानाच मेथी वाटून घेतली. मेथी एकदम बारीक वाटली नाही, त्यामुळे चाळणीवर चाळून घेते, म्हणजे अशी बारीक मेथी पावडर तयार होते. आता एवढी मेथी पावडर काय लाडवांच्यात घालायची नाही, पण चमचावर मेथी वाटली गेली नसती म्हणून थोडी जास्त भाजली. यातील 1 चमचा मेथी पावडर मी लाडूत घालणार आहे. एवढीशी मेथी पावडर घालून लाडू कडू होत नाही, उलट चवीला छान लागतात, पौष्टिकताही वाढते. पण ती अशीच न घालता वाटीत काढून त्यात गरम केलेलं तूप घालूया, म्हणजे मेथीचा कडूपणा जास्त जाणवत नाही. हे मी सकाळीच करून ठेवलेलं, म्हणजे मेथी पावडर तुपात भिजवून 8-10 तास ठेवली तर छानच. आता गॅसवर जाड तळाची मोठी कढई ठेवली आहे. ह्यात घालूया 3-4 चमचे साजूक तूप. तूप थोडंसं गरम झालं की तुपात भिजवलेली मेथीची पावडर त्यातील तुपासकटच घालून मंद गॅसवर 1 मिनिटभर मेथी तुपात परतून घेते. त्यानंतर हे तयार केलेलं लाडूंचं मिश्रण घालूया. एकदम कमी गॅसवर हे जरा परतून घेते, म्हणजे ह्यातील गूळ जरा नरम झालं की हे मऊ होतं, आपल्याला लाडू वळायला सोपं पडतं. मला हे कोरडं वाटतंय, आणखी 2 चमचे तूप घालते. तुपाचं प्रमाण आवडीनुसार आणखी वाढवलं तरी चालेल. मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे मखाणे भाजण्यापासून आत्तापर्यंत अर्धी वाटी तूप लागले. आता मेथी मला आवडते म्हणून घातली, पण कोणाला मेथी नसेल घालायची तर नका घालू. म्हणजे काही लहान मुलांना मेथीचा स्वाद वगैरे आवडत नाही, तर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर मेथी नका घालू. मग तूप गरम करून त्यात डायरेक्ट तयार केलेलं मिश्रण घाला. थोडंसं गरम झालं की लाडू वळून घ्या. 3-4 मिनटातच थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचा, कारण हे खूप जास्त परतलं तर सगळं भरभरीत होईल, लाडू वळायला कठीण जातील. हे परातीत काढून घेतलं. त्यात हे बाजूला काढलेलं भाजलेलं खोबरं घालूया. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ आणि पाव चमचा सुंठ पावडर. सुंठ पावडरसुद्धा थंडी पावसाळ्यात छानच मिक्स करून लगेचच लाडू वळून घेते. गरम असतानाच लाडू वळले की पटापट होतात. चमचाभर मेथी पावडर घातल्याने लाडू अजिबात कडू झाले नाहीत. पण कोणाला हलकेसे कडू लाडू आवडत असतील तर त्यांनी मग मेथी पावडर 2 चमचे घाला. मस्त लाडू तयार होतात. गरज वाटली तर वरून आणखी तूप घालू शकता. तसं तर महिनाभर हे लाडू छान टिकतात, पण चवीला इतके मस्त लागतात की पटकन संपून जातात. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात अशाच एका पौष्टिक लाडूसोबत.